आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। काँग्रेस नेत्यांनी ऐकून घेण्याची सवय ठेवावी, आघाडी तुटली असं म्हणालो नाही, फक्त कार्यकर्त्यांची भूमिका मांडली, कुणाला मिरच्या लागण्याचं कारण नाही, संजय राऊतांचा टोला। राऊतांच्या या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार तर महाविकास आघाडी टिकावी अशी आमचीही इच्छा, वडेट्टीवारांची यावर प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंमध्ये स्वबळावर लढण्याची ताकद नाही, बाळासाहेबांनी 46 वर्षात जे मिळवलं ते उद्धव ठाकरेंनी 2.5 वर्षात गमावलं, नारायण राणेंची टीका। आमदार बनून त्रासलोय, मलाही वाटतं मंत्री व्हावं, शपथविधीच्या 8 दिवस आधी सांगितलं होतं कॅबिनेटमध्ये शपथ घ्यावी लागणार, पण सकाळी फडणवीसांचा फोन आला आणि त्यावेळी थांबा, भविष्यात भरपाई करतो असं सांगितलं आमदार रवी राणांचं वक्तव्य। पालकमंत्रीपद अडलं नाही तर 1-2 अपवाद आहेत, जानेवारी अखेरपर्यंत पालकमंत्रीपदाचं वाटप होईल, मंत्री भरत गोगावले यांची माहिती। मंत्री नितेश राणे आज रत्नागिरी दौऱ्यावर, तर परराज्यातील ट्रॉलर आणि एलईडी मासेमारीच्या मुद्द्यावरून अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार, तर शासकीय विश्रामगृहामध्ये या बैठकीचं आयोजन। टोरेस कंपनी घोटाळ्यातील आरोपींना आज मुंबई सत्र न्यायालयामध्ये हजर केलं जाणार, तर आरोपींच्या कोठडीमध्ये वाढ करण्याची पोलिसांची मागणी। टोरेस नंतर एक्वा मरीन ग्लोबल कल्चर कंपनीकडून सुद्धा नागरिकांची फसवणूक, भागीदारी सांगून महिन्याला 15% देण्याचं आमिष दाखवलं, कंपनीचा मालक विनय कांबळेला पोलिसांकडून अटक। अपघातग्रस्तांची मदत करणाऱ्यांना आता 25,000 रुपयांचं बक्षीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा महत्त्वाचा निर्णय।